श्रोत्यानो, आपण सध्या नवीन करारातील इब्रिलोकास या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे हे पुस्तक आहे, हे आम्ही लक्षात ठेवायला हवे. तसेच हे पत्र यहुदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिल्या गेले. त्यांच्यासमोर ज्या श्रेष्ठ संदेष्टे, देवदूत, याजक व राजे यांच्या आदर्श वाटणाऱ्या ऐतिहासिक व दैवी व्यक्ती होत्या, त्यांची देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याशी तुलना करण्यात आलेली आहे. या सर्वांपेक्षा येशू ख्रिस्त का श्रेष्ठ आहे व कसा श्रेष्ठ आहे याचे स्पष्टीकरण आम्हाला या पुस्तकातून वाचायला मिळते. मागच्या कार्यक्रमात आपण देवाचे दूत व येशू ख्रिस्त यांची तुलना पाहत होतो. तीच तुलना आज आपण पुढील वचनांमधून पाहणार आहोत. इब्रिलोकासपत्र 1 अध्याय 10 ते 12 वचने पुढे सांगतात. इब्रिलोकासपत्र 1 अध्याय 10 ते 12 वचने. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्य आहेत. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. तू त्या झग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्षे संपणार नाहीत. श्रोत्यानो, स्तोत्र 102 याच्यातील 25 ते 27 या वचनांचे हे अवतरण आहे. येशू ख्रिस्त निर्माण करता आहे हे आम्हाला या वचनांमधून सांगण्यात आले आहे. देवदूत हे निर्मित आहेत, तर ख्रिस्त निर्माण करता आहे. ख्रिस्ताचे स्वरूप सार्वकालिक व सार्वभौम आहे, तर देवदूत क्षणभंगूर, नाशवंत, बदलणाऱ्या निर्मितीपैकी आहेत. ख्रिस्ताचे सामर्थ्य असे आहे की तो ही सुंदर पृथ्वी व सुंदर तारांगण यांना वस्त्रासारखे गुंडाळून ठेवू शकतो. ते नष्ट होऊ शकतात, परंतु ख्रिस्त कायम राहतो. ते बदलू शकतात, परंतु ख्रिस्त कधीही न बदलणार आहे. आतापर्यंतच्या अभ्यासात आपण देवाच्या अनेक स्वभाव वैशिष्ट्यांना अभ्यासले. देव प्रेम आहे, देव न्यायी आहे, देव कृपाळू आहे, देव शिस्तप्रिय स्वर्गीय पिता आहे, तो विश्वासू आहे, मंद क्रोध आहे, आमचे अपराध सर्वदा न स्मरणार आहे. आता आपण शिकत आहोत की देव कधी न बदलणारा आहे. प्रेमिक जेव्हा एकमेकांशी विश्वासूपणाची शपथ घेतात, तेव्हा किंवा आम्ही आमची देशाशी, समाजाशी बांधिलकी व्यक्त करून म्हणतो की हा सूर्य आकाशात तळपत आहे तोपर्यंत मी तुझ्याशी किंवा देशाशी विश्वासू राहीन वगैरे. श्रोत्यानो, आमची ही स्वप्ने व आमच्या या शपथा किती क्षणिक आहेत हेच यावरून दिसते. जसे तुम्ही व मी क्षणभंगूर, नाशवंत, बदलणारे जीवन जगतो, तशीच आमची स्वप्ने असतात, तशाच आमच्या शपथा असतात. परंतु पवित्र शास्त्रातील देवासंबंधीची भाषा सार्वकालिक स्थिती प्रगट करणारी आहे. प्रभू देव तर गगने व पृथ्वी, सूर्य व चंद्रतारे यांना क्षणामध्ये बदलू शकतो, नष्ट करू शकतो, परंतु तो स्वतः सार्वकालिक स्वभावाचा आहे, कधीही न बदलणारा आहे, अमर आहे. देवपित्याच्या तत्वाचा असलेला, खुद्द देव असलेला प्रभू येशू ख्रिस्त असा आहे. पवित्र शास्त्र आम्हाला त्याच्याविषयी सांगते की तो प्रारंभ व शेवट, पहिला व शेवटला आहे. तो आज, काल व युगानुयुग सारखा आहे. आमच्या नश्वर बदलणाऱ्या जगासमोर, जीवनासमोर ख्रिस्ताचे न बदलणारे स्वरूप फार दिलासा देणारे आहे. तुमचे मित्र, तुमचे आईवडील, तुमची मुले, तुमचे आप्तस्वकीय सर्व परिस्थितीनुसार बदलतील, तुम्हाला सोडून कायमचे निघून जातील, पण ख्रिस्त कधी न बदलणार आहे. तो तुम्हाला कधी धोका देणार नाही. तुमच्याविषयीच्या त्याच्या योजना तो कधी बदलणार नाही. तो एखादा लहरी मित्र किंवा लहरी हुकुमशहा नाही, म्हणून त्याच्या स्वभावावर तुम्ही पूर्णपणे विसंबून राहू शकता. त्यानंतर इब्रिलोकासपत्र 1 अध्याय आणि 13व्या वचनात लेखक लिहितो, पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हे वचन स्तोत्रसंहिता 101 याच्या 1ल्या वचनातून घेतलेले आहे. कोणत्याही देवदूताला देवाच्या उजव्या हाताकडे बसण्याचा विशेष अधिकार देण्यात आलेला नाही. देवदूत देवाच्या सेवेसाठी तत्परतेने धावतात, परंतु मानवाच्या उद्धाराचे कार्य परिपूर्ण असे केवळ ख्रिस्ताने सिद्ध केले. पुढे 14वं वचन आम्हाला सांगतं, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?
ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि दूत देवाचे निरोपे आहेत. ख्रिस्त राजा आहे तर दूत प्रजा आहेत. तो निर्माणकर्ता आहे तर देवदूत निर्मिते आहेत. पुढील काळात ख्रिस्ताचे वैरी त्याच्या पायाखाली घालण्यात येतील तोपर्यंत तो वाट पाहत आहे. आणि परमेश्वराने ख्रिस्त राज्य करेल असे अभिवचन देवदूतांना नाही तर ख्रिस्ताला दिलेले आहे. इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय अशा प्रकारे ख्रिस्ताचे देवत्व आमच्या समोर सादर करतो व त्याला उंचावतो. तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण या पत्राच्या पहिल्या अध्यायात ख्रिस्ताचे देवत्व, त्याचे श्रेष्ठत्व, त्याची उच्च स्थिती पाहिली. आता दुसऱ्या अध्यायात आपण त्याची अवहेलना पाहणार आहोत. ख्रिस्त जो देवदूतापेक्षा श्रेष्ठ आहे तो मानव म्हणून या पृथ्वीवर आला. तेव्हा तो देवदूतापेक्षा कनिष्ठ बनला. कुमारी मरियेच्या द्वारे त्याला जन्माला घातल्या गेले. त्याने आमची मानवता स्वतःवर घेतली. म्हणून ख्रिस्त देवाचा प्रगटीकरण करणारा व मानवाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. श्रोत्यानो, या इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रातून दोन गोष्टी आम्ही शिकणार आहोत. ख्रिस्त देवाला मानवासमोर प्रगट करीतो आणि तो देवासमोर मानवाचे प्रतिनिधित्व करीतो. आमचे लोक प्रतिनिधी आमचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यांना आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतो, पण आमचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी ते स्वतःचेच प्रतिनिधित्व करतात, म्हणजे स्वतःचाच स्वार्थ साधतात. मला आपणाविषयी माहिती नाही, परंतु स्वर्गात माझे प्रतिनिधित्व करणारा एक आहे. तो देवासमोर माझी बाजू मांडतो. आमचे देवासमोर प्रतिनिधित्व करणारा कोणी असणे गरजेचे आहे. श्रोतानो, सैतान ज्याला बंधूंचा निंदक असे म्हटले आहे, प्रगटीकरणाचे पुस्तक 12 अध्याय आणि 10 वचनात तो देवासमोर जाऊन रात्रंदिवस आमची निंदा करतो. म्हणून आमच्या बाजूने देवासमोर बोलणारा कोणी आहे याचे मला समाधान वाटते. याआधी आपण ख्रिस्ताला देवदूतांपेक्षा श्रेष्ठ असलेले पाहिले. आता त्याला देवदूतापेक्षा कनिष्ठ झालेले आपण पाहणार आहोत. त्याने मानवरूप धारण केले. आता त्याचे मानवपण आपण पाहणार आहोत. इब्री लोकासपत्र या पुस्तकात 6 धोके नोंदलेले आहेत. देवाने ख्रिस्ताच्या द्वारे जे आशीर्वाद इस्रायली लोकांकरिता राखून ठेवले आहेत ते त्यांनी गमावू नये म्हणून या धोक्याच्या सूचना त्यांना सांगण्यात आल्या. पहिला धोका मार्गापासून भटकून जाण्याचा आहे. तो या पत्राच्या दुसऱ्या अध्यायातील 1 ते 4 या वचनात सांगितला आहे. दुसरा धोका संशय घेण्याचा आहे. तो 3ऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून 4थ्या अध्यायाचे 2रे वचन या उतार्यात नोंदला आहे. तसेच नीट न ऐकण्याचा धोका 5व्या अध्यायातील 11 ते 14 या वचनांमध्ये सांगितलेला आहे. दूर जाण्याचा धोका 6व्या अध्यायातील 1 ते 20 या वचनांमध्ये सांगितलेला आहे. दूर जाण्याचा धोका 6व्या अध्यायातील 1 ते 20 या वचनांमध्ये सांगितला आहे. तुच्छ लेखण्याचा धोका 10व्या अध्यायातील 26 ते 39 या वचनांमध्ये सांगण्यात आला आहे. तर नाकारण्याचा धोका 12व्या अध्यायातील 15 ते 29 या वचनातून सांगण्यात आला आहे. श्रोत्यानो, विश्वासणारा 2 पैकी एका जगात वावरू शकतो. तो रानात शिरून भरकटण्याचा अनुभव घेऊ शकतो किंवा आत्मिकरित्या यार्देन नदी ओलांडून देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. याचे उदाहरण आम्हाला इस्रायलात पाहायला मिळते. जर यहुदी लोक वचनदत्त देशात गेले नाहीत तर ते देवाच्या सर्व आशीर्वादांना मुकतील असा इशारा त्याने कादेश बार्निया या ठिकाणी या लोकांना दिला होता. आत्मिकरित्या यार्देन नदी ओलांडणे म्हणजे ख्रिस्ताबरोबर बाप्तिस्म्यामध्ये पुरले जाणे आणि नवीन जीवनामध्ये ख्रिस्ताबरोबर उठवले जाणे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना येशू ख्रिस्त यार्देनेतून नवीन जीवनात नेतो. ख्रिस्तापासून भटकून जाणे हा धोका प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात येऊ शकतो. आपण त्याविषयी पुढील काही वचनांमधून शिकणार आहोत. 2रा अध्याय 1 वचन सांगतं, ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवाने आपल्या पुत्राद्वारे केलेले प्रगटीकरण जुन्या करारातील व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ होते आणि ते देवदूतांपेक्षा जो श्रेष्ठ त्या ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला देण्यात आले. म्हणून आम्ही या धोक्याच्या इशाऱ्याकडे विशेष लक्ष पुरवायला हवे, कारण याविषयीची जबाबदारी अधिक मोठी आहे. वाहवत जाणे या शब्दामध्ये निष्काळजीपणाचा समावेश आहे. कित्येकदा अनेक गोष्टींविषयी इशारा देण्यात येतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या गंभीर परिणामांना आम्हाला सामोरे जावे लागते.
शारीरिक दुखणी, नातेसंबंध, परीक्षा, नोकरी, घाणेरड्या सवयी अशा कित्येक बाबींच्या संदर्भात आम्हाला धोक्याचे इशारे मिळतात. ते जर आम्ही स्वीकारले नाहीत तर त्याचे दुःखद परिणाम आम्हाला भोगावे लागतात. एकदा नाव हाकरणारा एक माणूस रात्री आपल्या नावेत झोपून गेला. त्याची नाव नायगारा या नदीच्या प्रवाहात होती आणि तो झोपेत असताना त्या प्रवाहातून ती नाव धबधब्याजवळ आली. तोपर्यंत ती त्याच्या ताब्याच्या बाहेर गेली आणि ती धबधब्यात उलटली व तो माणूस ठार झाला. अशी परिस्थिती आमच्यापैकी अनेकांवर ओढवते. वेळ असे तोवर आम्ही एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मग वेळ निघून गेल्यावर आमचा पश्चातापही निरुपयोगी ठरतो. श्रोत्यानो, पवित्र प्रभू परमेश्वराने आपले शेवटचे प्रगटीकरण त्याच्या गौरवाचे तेज असलेल्या, त्याच्या प्रतिरूपाचे व तत्वाचे असलेल्या आपल्या पुत्राद्वारे दिलेले आहे. ते अत्यंत मौल्यवान असे प्रगटीकरण आहे. त्या प्रगटीकरणाच्या स्वीकाराशिवाय आम्ही स्वर्गीय राजाचे वतनदार, सार्वकालिक जीवनाचे भागीदार होऊ शकत नाही. त्या मौल्यवान प्रगटीकरणाचा नकार अभेर म्हणजे सार्वकालिक मरण आहे. ही धोक्याची सूचना प्रत्येकाला देण्यात आली आहे. ती अत्यंत महत्वाची आहे. अनेक लोक म्हणतात, आपण ख्रिस्ताविषयी जे सांगता ते आम्हाला पटतं, आम्ही त्याच्याविषयी विचार करू, एक दिवस आम्ही ख्रिस्ताकडे येऊ. असे टाळाटाळ करणारी उत्तरे मला अनेकांकडून मिळतात. पण ह्या लोकांपैकी अनेक जण ख्रिस्ताचा स्वीकार न करताच या जगातून निघून जातात. कारण मृत्यूच्या समयाची निश्चितता कोणालाही माहीत नाही. पवित्र शास्त्र सांगते की ख्रिस्ताला तारक म्हणून स्वीकारण्याची वेळ आज आणि आत्ताच आहे. आजच तारणाचा दिवस आहे. तुम्ही जर आजची वेळ उद्यावर ढकलली तर न जाणो तुम्ही कायमचे वाहवत जाल. 2 अध्याय 2 वचन आम्हाला सांगतं, देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले. श्रोत्यांनो, या वचनासाठी सदोम व गमोरा या 2 शहरांचे उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो. 2 देवदूतांनी या शहराच्या नाशाची घोषणा केली आणि त्यांनी घोषणा केली त्याप्रमाणेच या शहराचा नाश झाला. देवदूताने दिलेला संदेश हा नेहमीच खरा ठरणारा असा होता. आता या वचनाला व या आधीच्या संपूर्ण उतार्याला समोर ठेवून या पत्राचा लेखक काय विचारतो ते ऐका. 3 वचन पहा, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. हा एक मोठा प्रश्न आहे ज्याचे उत्तर परमेश्वराकडून नकारार्थी आहे. जी ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला सांगण्यात आली आहे ती फार उच्च प्रतीची आहे. ती खुद्द परात्पर देवाची मानवी देहातून प्रगट झालेली वाणी आहे आणि या जिवंत वाणीला देहरूपाने आलेल्या देवाच्या शब्दाला जर कोणी नाकारेल तर तो कसा निभावेल? त्याच्या निभावण्यासाठी एकही मार्ग नाही. देवाच्या क्रोधापासून व सार्वकालिक मरणापासून निभावण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो योहान शुभवर्तमान 14 अध्याय 6 वचनात म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मजकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही. श्रोत्यानो, तारणाची उपेक्षा म्हणजे ख्रिस्ताची उपेक्षा होय आणि अशी उपेक्षा करणारा देवाच्या क्रोधापासून निभावणे अशक्य आहे. ख्रिस्ताच्या या असीम त्यागाकडे, त्याने सिद्ध केलेल्या तारणाकडे दुर्लक्ष करणे मानवाला सहज शक्य आहे. नीतिसूत्रांचा लेखक 16 अध्याय आणि 25 वचनात लिहितो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. माणसाला अनेक मार्ग चांगले दिसतात आणि तो स्वतःच्या प्रयत्नांनी मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग शोधतो. धर्माची स्थापना करतो, सिद्धी प्राप्त करून घेतो, दान धर्म यज्ञयाग करतो, परंतु या सर्व मार्गांना शेवटी मृत्यूपथ फुटतात. जर देवाने सिद्ध केलेल्या तारणाकडे कोणी दुर्लक्ष करेल, ते स्वीकारणार नाही तर त्याचा पुढील काळी निभाव लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 ते 18 या वचनांमध्ये सांगितले आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 ते 18 वचने. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याचवर विश्वास ठेवितो त्याचवर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा झालाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. श्रोत्यानो, या सुवार्तेच्या घोषणेची सुरुवात तर प्रभू येशूकडूनच झाली. तो म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि तो असेही म्हणाला की मानवाचा पुत्र जे हरवले आहेत त्यांना शोधावयास व त्यांचे तारण करण्याकरिता आला. प्रभू येशूच्या या सुवार्तेचे प्रमाण त्याच्या शिष्यांनी व ज्यांनी त्याला पाहिले, जे त्याच्या मरण व पुनरुत्थानाचे साक्षीदार होते, त्यांनी पटविले. आज आम्ही या कार्यक्रमाद्वारे आमच्या जीवनांच्याद्वारे ख्रिस्ताच्या सुवार्तेचे प्रमाण तुम्हाला पटवून देत आहोत. जर ख्रिस्ताची ही सुवार्ता सत्य व विश्वासास पात्र नसती, तर आशाहीन जीवन जगणाऱ्यांना कोणतीही आशा प्राप्त झाली नसती. परंतु आजही ख्रिस्ताची सुवार्ता लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडून आणत आहे. त्यांना केवळ पापक्षमा व सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद नव्हे, तर नवीन जीवनाचा आशीर्वाद मिळत आहे. पुढे 2 अध्याय आणि 4 वचन आम्हाला सांगतं, त्यांच्याबरोबर देवाने ही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिले. मला वाटतं या ठिकाणी लेखकाने 50व्या दिवसाच्या सणाचा संदर्भ दिला आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने ख्रिस्ताची सुवार्ता चिन्हे व चमत्काराद्वारे दृढ केली. या धोक्याच्या इशाऱ्यातून केवढे तरी महान सत्य आमच्या समोर सादर करण्यात आले आहे. ख्रिस्ताची सुवार्ता देवाने आपल्या सामर्थ्याने प्रगट केली, ती आम्ही गृहीत धरून चालण्याचा धोका आम्हापैकी प्रत्येकासमोर आहे. त्याविषयी आम्ही विशेष काळजी घेणे जरुरी आहे. ख्रिस्ताचे देवत्व लक्षात ठेवणे जसे गरजेचे आहे, तसेच त्याचे मानव असणेही आम्ही लक्षात ठेवायला हवे. त्याने या पृथ्वीवर देवत्व आणले आणि त्याने आपल्यासोबत मानवपण स्वर्गात नेले. 2 अध्याय 5 वचन पुढे आम्हाला सांगतं, आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. या वचनातील भावी जगत म्हणजे स्वर्ग नाही. या शब्दासाठी जो मूळ ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ वस्ती असलेली पृथ्वी होय. म्हणजे हे वचन या पृथ्वीवरील लोकांविषयी सांगत आहे. हा शब्द मत्तेकृ शुभवर्तमानातही वापरलेला आहे. मत्तेकृ शुभवर्तमान 24 अध्याय आणि 14 वचनात सांगण्यात आले आहे, सर्व राष्ट्रात साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवतील, तेव्हा शेवट होईल. तसेच रोमकरास पत्र 10 अध्याय 18 वचनात लिहिले आहे, पण मी विचारितो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, ऐकले होते. त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. या वचनात पृथ्वीभर म्हणजे जगात असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे भावी जग, म्हणजे स्वर्ग किंवा चिरकाल नव्हे, किंवा ज्या कृपेच्या काळात आपण जगत आहोत तो कृपेचा काळही नव्हे, तर हे भावी जग म्हणजे मसीहाचे तारकाचे युग होय, किंवा पृथ्वीवर येणारे त्याचे राज्य होय. हे ख्रिस्त राज्य देवाने त्याच्या दूतांच्या अधीन ठेवले नाही. आतापर्यंतची युगेही त्याने आपल्या दूतांच्या अधीन ठेवली नव्हती. त्याचे दूत हे त्याचे निरोपे, त्याचे सेवक आधीही होते व भविष्यातही राहणार आहेत. यानंतर इब्री लोकास लिहिलेल्या पत्राचा लेखक या पत्राच्या 2 अध्यायातील 6व्या वचनात लिहितो, एके ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव पुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. श्रोत्यानो, हे वचन आणि पुढची आणखी 2 वचने 8व्या स्तोत्राच्या 4 ते 6 या वचनांचे अवतरण आहेत. मला वाटतं या ठिकाणी आपण क्षणभर थांबून विचार करूया. मानव कोण आहे? तो तर या प्रचंड विश्वाच्या रचनेतल्या छोट्या ग्रहावरचा एक छोटा प्राणी आहे. एका कनिष्ठ ग्रहाच्या पृष्ठभागावरील रोगट पुरळ्या म्हणजे माणूस आहे, असे कोणी म्हटले आहे. तर मनुष्यद्वेष्टा जोनाथन स्विफ्ट या लेखकाने माणसाला या पृथ्वीच्या पाठीवर रांगणारा एक किळसवाणा किडा असे नाव दिले आहे. मला वाटतं माणसाचे हे जवळपास योग्यच चित्र आहे. देवाने निर्माण केलेल्या या विश्वामध्ये मानव एक फार छोटा प्राणी आहे. परंतु श्रोत्यांनो, हे मानवाने केलेले मानवाचे यथार्थ वर्णन आहे.
परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने मानवाला आपल्या प्रतिमेचे बनवले, परंतु मानवाने देवाची आज्ञा मोडली आणि त्यामुळे देवाच्या पवित्र समक्षतेतून मानवाला दूर टाकण्यात आले. त्याच्या पापामुळे तो आत्मिकरित्या किळसवाणा व कुरूप बनला आहे. देव प्रीती असल्याने त्याने मानवाला त्या किळसवाण्या स्थितीतून बाहेर काढून स्वतःच्या समक्षतेत घेण्याची योजना बनवली. परंतु तो न्यायी असल्याने तो मानवाला प्रायश्चित न देता आपल्याजवळ घेऊ शकत नव्हता आणि पापी माणूस आपल्या कोणत्याही चांगल्या कृत्याने ते प्रायश्चित भरून देऊ शकत नाही. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्रायश्चित भरून दिले आणि मानवाकरिता स्वर्गाचे द्वार उघडे केले. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.